जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम, जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, आशा आहे तुम्ही सर्वजण स्वस्त आहात. पण मात्र आपण आपल्या वडिलांसाठी, आपण आपल्या आजोबांसाठी जर परेशान आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ज्यांना ज्यांना लघवी करताना त्रास होतोय, खूप वेदना होत आहे, पीडा होती, किंवा सारखं लघवी करण्याची भावना निर्माण होती, किंवा रात्री सारखी त्यांची झोप मोडती, झोप सोडून लघवीला पळावं लागतं, तर अशा वेळेस काय होतं, आपल्या शरीरामध्ये आपली जी पौरुष नावाची जी ग्रंथी आहे, शुक्र निर्मिती करणारी ग्रंथी, तिला प्रोस्टेट ग्लँड म्हणत असतात. त्या प्रोस्टेट ग्लँडची वाढ होत असती कळत न कळत. आणि ही समस्या विश्वामध्ये सर्वांना आहे. 40 वर्षाच्या वरच्या सगळ्या लोकांना समस्या आहे, कमी अधिक प्रमाणात. आणि याच्यातूनच सगळ्यात मोठा कॅन्सर विश्वामध्ये आज पसरतोय. त्याच्यावरती आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र येऊन काम करायचं आहे. तर मी आज तुम्हाला ऋषी मुनींचा, साधू संतांचा हा प्रयोग मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर प्रत्येकाने बसून लघवी केली पाहिजे. आपण बसून लघवी करत नाही, त्याच्यामुळे ही समस्या आज खूप जास्त वाढत चालली. तर बघा, ही प्रोस्टोग्रीट नावाची गोळी आहे. 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी घ्या. त्यानंतर चंद्रप्रभा वटी आहे, शिलाजित रसायन आहे, आणि विष तिंदूक वटी आहे. या 2-2 गोळ्या तुम्ही जेवणाच्या नंतर घ्या, सकाळ संध्याकाळ. बरोबर, जास्त त्रास आहे तर हेच औषधं 3 वेळेस मी तुम्ही घेऊ शकता. मी एक घरगुती प्रयोग सुद्धा सांगणार आहे, शीतल चिनी, तिलाच कबाब चिनी सुद्धा म्हणत असतात. साधारण 50 ते 100 ग्रॅम घ्या, तितक्याच प्रमाणामध्ये खडीसाखर घ्या, एकत्र करून व्यवस्थित कुटून ठेवा, आणि अर्धा चमचा दररोज सकाळ संध्याकाळ कधीही दिवसभरामध्ये तोंडामध्ये ठेवून चघळत राहा. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आणि कॅन्सरपासून वाचा, हीच भावना. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.